तर भारती परमार शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये आपण नेहमीच कलाकारांना भेटायचो, पण ते सेक्शन बदलून आपण झलक अविस्मरणीय व्यक्तिमत्वांची, म्हणजे सामान्य व्यक्तीमधलं असामान्यत्व, त्यांनी काय वेगळं आपल्या आयुष्यात केलं आहे त्याबद्दल आपण नवीन सेगमेंट सुरू केलं आहे. आणि त्यामध्ये अनेक वेगवेगळी लोकं येऊन गेली, पण डॉक्टर स्वाती सुपे ह्या आल्यानंतर त्यांच्या भागांना जे प्रतिसाद मिळत आहेत त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि पुन्हा एकदा तुमच्याच आग्रहाखातर मी त्यांना घेऊन आले आहे, तुमच्याच काही प्रश्नांसाठी. चला तर त्यांना भेटूया आणि त्या प्रश्नांचं निराकरण करूया. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून तुमचं खूप खूप स्वागत करते. नमस्कार आणि तुझे प्रथम आभार. तू मला तिसऱ्यांदा बोलवलंस तुझ्या चॅनेलवरती, तर खरंच आभार. खरं तर तुमचे आभार, कारण तुम्ही बिझी असता. तुम्ही ऍक्च्युली डॉक्टर आहात, तुमची फॅमिली आहे, त्यानंतर ब्रह्मविद्या शिकवता, इकडे शिकवता, मुंबईत बाहेरगावी जाऊन शिकवता. या सगळ्या बिझी शेड्यूल मधनं तुम्ही तिसऱ्यांदा आपल्या व्ह्युअर्स साठी पुन्हा आलाय, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आणि माझा पहिला प्रश्न हा आहे की मी नेहमी लोकसत्ता किंवा कुठल्या पेपरमध्ये यशाची गुरु किल्ली म्हणजे ब्रह्मविद्या, हे जरा पुन्हा एकदा मला नीट असं सोडवून सांगा, ते कोडं जे मला पडलंय. ते ब्रह्मविद्येला आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली म्हणतात. त्याचं असं आहे की आपलं संपूर्ण आयुष्य, जे जीवन जे आहे ते आरोग्याभोवतीच फिरत असतं. थोडंही आजारी पडलं तरी आपण पुन्हा कधी एकदा आजार घालवतो म्हणून डॉक्टरकडे जातो. दरवर्षी ज्या चाचण्या केल्या जातात, मेडिकल तपासण्या, ते सुद्धा तेच आहे की प्रत्येकाची इच्छा असते मी आजारी पडू नये. थोडक्यात आरोग्याभोवती आपलं पूर्ण जीवन गुंफलेलं आहे. तसंच यश, यश म्हणजे काय, मला जे जे हवंय ते मला मिळणं म्हणजे यश. जसं लहान मुलाचं यश चालण्यात बोलण्यात असतं, तसं प्रत्येकाचं यश वेगळे वेगळे. यश म्हणजे काही फक्त परीक्षेतलं यश नव्हे, तर ब्रह्मविद्येमध्ये ज्या पद्धती शिकवल्या जातात, उदाहरणार्थ आध्यात्मिक श्वसन प्रकार शिकवले जातात. त्यामुळे काय होतं की आपलं जे श्वसन लहानपणी जे असतं आणि जसं आपण आता मोठं होत जातो तसं आपलं श्वसनाची क्षमता घटत जाते. म्हणजे आत्ता तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आपण फुफ्फुसांच्या साधारण 10 ते 20% इतकीच क्षमता वापरतोय श्वसनासाठी. याचाच अर्थ काय की आपण अपुरं श्वसन, म्हणून मग थकायला होतं, निरुत्साही वाटतं, कंटाळा येतो. आलं की नाही लक्षात? श्वासासोबत आपण प्राणवायू, प्राणशक्ती घेत असतो, ती जर कमी आली तर कसं चालेल? तर ब्रह्मविद्येचे श्वसन प्रकार तुम्हाला श्वसन वाढवायला शिकवतात. श्वसन संस्था चांगली कशी राहील हे शिकवलं जातं. आणि हे आध्यात्मिक आहेत, म्हणजे ते तुमच्या प्राणशक्तीच्याच लेवलला ऍक्ट होतात. हे सगळं रहस्यमय आहे. मला ऍक्च्युली ह्या गहन शास्त्रांमध्ये खूप इंटरेस्ट आहे, म्हणून मी आले इथे. पण मला खरंच सगळं हे जाणवायला लागलं. खरं तर मलाही अध्यात्मात आवड आहे. मग ब्रह्मविद्या आणि अध्यात्म यात काही फरक आहे का, काही साम्य काय आहे? अध्यात्म म्हणजे काय, अधि आणि आत्म असं 2 शब्दांची ती जोड आहे. म्हणजे काय की आत्म्याच्या जवळ जाणं. ब्रह्मविद्या आहे पण हेच शिकवते की त्या आत्म्याच्या जवळ कसं पोहोचता येईल. आत्मा म्हणजे काय, माझं शरीर आतून चालवणारी कुठली तरी अशी शक्ती जी माझ्या ताब्यात नाहीये. माझं हृदय मी नाही चालवू शकत, माझा श्वास मी नाही घेत, नाही तर मग मी कधीच मृत्यू पावले नसते. तर अध्यात्म म्हणजे या आत्म्याच्या जवळ जाणं. ब्रह्मविद्या पण तेच शिकवते आणि त्यासाठी त्या सगळ्या पद्धती आणि तंत्र विकसित केलेली. खरंय, खरंय तुमचं म्हणणं. आपण मागच्या भागामध्ये शरीर आणि मनाचं संतुलन याबद्दल बोललो होतो, त्यामध्ये अजून थोडं काही ऍडिशन करता येईल का? म्हणजे शरीर आणि मनाचं संतुलन किती महत्वाचं आहे प्रत्येक माणसासाठी आणि ते कसं राखता येईल त्याला? चांगला प्रश्न आहे, सांगते मी तुला. ब्रह्मविद्या ही आपल्या शरीर मनाचं संतुलन ठेवणारी विद्या आहे. शरीर मन कसं संतुलनात ठेवता येईल. ऍक्च्युली काय आहे, आपण आपलं मनाचं आणि शरीराचं संतुलन बिघडवत असतो. का माहितीये? स्वतःच. आपल्या चुकीच्या श्वासाच्या सवयी, चुकीच्या विचारांच्या सवयी. मला सांग, मग मनातले विचार आपण कधी तपासूनच बघत नाही. नको ते भीतीचे विचार घेतो, नको ते काळजीचे विचार घेतो, नको ते विचार घेत असतो.
तर मग असंही संतुलन, बाकीच्या पण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी, रात्री पांघरुणात फोन घेऊन झोपणं, खरंय. बोलण्याच्या चुकीच्या सवयी, वागण्याच्या चुकीच्या, बघ ना लोक किती चुकीचं वागत बोलत असतात. तर याच्यामुळे काय होतं की आपलं संतुलन बिघडत असतं, शरीर आणि मनाचं. आणि ब्रह्मविद्येमध्ये शिकवल्या जाणाऱ्या ह्या ज्या सगळ्या पद्धती आणि तंत्र आहेत, त्याच्यामुळे हे संतुलन मेंटेन केलं जातं. आता फॉर एक्झाम्पल संतुलनाचं महत्व मी तुला सांगते. आपण हे सगळे तपासण्या करतो ना शरीराच्या, हा, तिथे पण आपल्याला संतुलन दिसतं. फॉर एक्झाम्पल आता मी माझं रक्त तपासलं कोणीतरी, आणि त्याच्यामधल्या पांढऱ्या पेशी म्हणजे WBCचं प्रमाण नॉर्मली किती असायला पाहिजे, 5 ते 10,000. खाली गेले तर चालेल का, आजार टायफॉइड मध्ये खाली जातो. वाढलं तर चालेल का, अति वाढलं तर, थोडं वाढलं तर इन्फेक्शन, अति वाढलं तर कॅन्सर. म्हणजे सांगायचं काय की संतुलनामध्ये प्रत्येक गोष्ट, WBC काउंट सुद्धा संतुलनात असणं आवश्यक आहे. असं प्रत्येक गोष्ट. आता आपण थायरॉइड, अनेक जणांना थायरॉइड होतं. माझ्या क्लिनिकमध्ये पण थायरॉइड कॅम्प सतत सुरू असतात. तर थायरॉइड का होतं सगळ्यांना ओळखीचं आहे म्हणून आपण घेऊया, म्हणजे लोकांना समजेल म्हणून मी सोपी उदाहरणं घेऊन सांगते. आपल्या इथे थायरॉइड ग्रंथी आहे, बरोबर आहे, गळ्यामध्ये. तर हिचं जे स्त्राव आहे, सिक्रिशन्स, ते एका विशिष्ट लेवलमध्ये असायला लागतात. आता ही जर सिक्रिशन्स कमी झाली, थायरॉइडचं सिक्रेशन प्रोडक्शन, तरी आजार होतो. त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतात. माणसं जाड होत जातात, आळशी होत जातात, डल होत जातात, किंवा त्याचं सिक्रेशन त्याच्या क्षमतेच्या पुढे वाढलं, दोन्ही आजार होतात. तर हायपर थायरॉइडिझम होतं, ज्याच्यात माणसं खाऊन पिऊन सुद्धा अशी होत जातात. मला आठवतं माझ्याकडे एक आलेला तुझ्याच बिल्डिंग मधला पेशंट होता. तो आला, अरे आंटी मैं इतना खाता हूँ फिर भी मेरा पॅन्ट नीचे घसर रहा है. अरे बापरे. तपासलं तर त्याला हायपर थायरॉइडिझम होता. म्हणजे सांगायचं काय की हे सगळं संतुलनात राहणं किती गरजेचं आहे. सिक्रिशन, आता थायरॉइडचं जे काम आहे त्याचं संतुलन बिघडलं, इथे गेले तरी आजार, इथे गेले तरी आजार. आणि मग हे संतुलन बिघडायची कारण अनेक आहेत. त्याचं मेन कारण म्हणजे सगळं मनातच आहे आपलं. स्ट्रेस, अँझायटी, याच्यामुळे सगळी बिघडवत असतात. आणि हे कसं मेंटेन करायचं, म्हणजे या पद्धती जर आपण अंगीकारल्या तर हे कमी व्हायला मदत होते. आणि हे माझं नाही तर साधकांचे अनुभव सांग, बोलके अनुभव. ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आपल्याला होणारे आजार आपल्या विचारांवर अवलंबून आहेत. ऑफकोर्स. आता तू मला सांग, आपल्या विचारांचा परिणाम शरीरावर होत असतो. अगदी साधं उदाहरण तुला देते. कांद्या भजीचा वास आला, माझ्या तोंडाला पाणी सुटतं. येस, बरोबर. म्हणजे विचारांचा परिणाम शरीरावर आहे. आता समजा मी सतत काळजीत, सतत टेन्शन मध्ये, काल्पनिक भीती उगाचच, काल्पनिक भीतीचे विचार मनात, काल्पनिक टेन्शन मनात, किंवा काही ताणतणाव, त्याचा परिणाम माझ्या शरीरावर होणार नाही. आणि मग आपले जे सगळे आजार आहेत, मनोकायिक आजार, किंवा त्यांना सायकोसोमॅटिक म्हटलं जातं, म्हणजे मनाच्या डिस्टर्बन्समुळे होणारे आजार. हे बघ, जंतू संसर्गामुळे होणारे आजार सोडले तर युजली सगळे आजार हे चुकीच्या विचारांमुळे होत असतात. उदाहरण घे, तू डॉक्टरकडे गेली, आता मी सुद्धा डॉक्टर आहे, म्हणजे डॉक्टरकडे जेव्हा बीपीचा, डायबिटीसचा किंवा असा कुठलाही पेशंट येतो, त्याला सगळे स्ट्रेसमुळे, पोटाचे अनेक आजार स्ट्रेसमुळे होतात. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणतात, म्हणजे सारखं त्याला जायला लागतं. अजून पण बरेच अपचनाचे काही त्रास, आणि बऱ्याच ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रेस रिलेटेड आहेत. अपचन पण हो. आणि त्याच्यामुळे डॉक्टर पण सांगतात बीपी सापडलं यंग, हल्ली यंग लोकांना बीपी सापडायला लागले, यंग लोकांमध्ये डायबिटीस निघायला लागलाय. त्यांना विचारलं ताण, तर आपल्याला ताण त्यांचा माहितीच असतो काय आहे. डॉक्टर म्हणतात काय तुम्हाला कसला स्ट्रेस आहे, पण स्ट्रेस कसा कमी करायचा हे सांगत नाहीत. तर हे स्ट्रेस कमी करण्यासाठी इथे ज्या वेगवेगळ्या ध्यान पद्धती आहेत, विचार कसे बदलायचे, स्ट्रेस कसे कमी करायचे, स्वतःचं मन आणि शरीरातून शुद्ध कसं करता येतं, मन शुद्ध करता येतं, त्याच्यासाठी वेगवेगळे 8 दुर्मिळ असे ध्यान प्रकार शिकवले जातात. आता तुझ्या लक्षात आलं असेल की आपले विचारच आपल्या नकळत आपल्या शरीराची वाट लागत असतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की ब्रह्मविद्या केल्यानंतर आपल्या क्षमतेत कितीतरी अधिक वाढ होते. आता लोकांनाही वाटेल की जो आजारी पडेल त्यानेच ब्रह्मविद्या करावी का, तर नाही. ब्रह्मविद्या केल्याने काय होतं, आपल्यामध्ये ज्या नैसर्गिक क्षमता आहेत, आता फॉर एक्झाम्पल समजा
माझ्यामध्ये गाण्याची किंवा पेंटिंगची क्षमता आहे, कुठल्याही क्षमता असतात, तर त्या क्षमता आपोआप वाढल्या जातात कारण तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ज्या नसतात त्या पण आपोआप डेव्हलप व्हायला लागतात. आणि हे असे माझे अनुभव आहेत. मागल्या भागात एक प्रश्न विचारलेला की ब्रह्मविद्या शिकण्यासाठी काही स्पेसिफिक काही योग्यता लागते का माणसाची, असं काही नाहीये ना? असं काही नाही. कुठलीही व्यक्ती जी 15 वर्षाच्या वरील कुठलीही व्यक्ती, वरचं एज लिमिट काही नाहीये. एका ऑनलाईन वर्गाला 97 वर्षाच्या आजी पण होत्या. हो. तर आता त्या बाहेर पडू शकत नव्हत्या म्हणून त्याने घरी बसून केला एवढंच. पण ऍक्च्युअली ऑफलाईन वर्ग, ऑफलाईन शिकणे नेहमीच चांगलं. तर 15 वर्षावरील कुठलीही व्यक्ती जी श्वास घेऊ शकते आणि विचार करू शकते ती हा बेसिक कोर्स करू शकते. ते पुन्हा आपण म्हणजे एक मलाच असा सहज प्रश्न पडतो की गृहस्थ घरची जी लोक आहेत, गृहिणी किंवा गृहस्थ, ते कसं काय हे सगळं साध्य करू शकतील? म्हणजे तुला असं म्हणायचंय का की ते इतके बिझी असतात तर कसं करतील? ठीक आहे. हे बघ, हे करण्याची ना आतून इच्छा व्हायला पाहिजे, तुम्हाला प्रेरणा व्हायला पाहिजे की हे मी करून बघावं. इतकंच नाही तर नुसतं शिकूनही चालत नाही, तर त्याच्यासाठी घरी थोडासा होमवर्क करायला लागतो, म्हणजे थोडी प्रॅक्टिस करायला लागते, ध्यान करायला लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला इच्छा आणि तळमळ असायला हवी. आता वेळ म्हणशील तर मला सांग, सोशल मीडिया येण्यापूर्वी लोकांकडे जितका वेळ होता तितकाच वेळ आता पण आहे. आता मला सांग, सोशल मीडिया आल्यापासून आपण किती वेळ त्याच्यात घालवतो? काय बघतो व्हॉट्सअप, काय बघतो फेसबुक, काय बघतो ते इन्स्टा, इतका वेळ तुमच्याकडे, युट्यूब, रील्स, इतका वेळ तुमच्याकडे आहे. आणि स्वतःच्या ही आयुष्याची बचत आहे, भविष्यासाठी गुंतवणूक म्हटलं तरी चालेल. कारण जर आपल्याला ब्रह्मविद्येची तंत्र तुम्ही आरोग्य संपन्न कसं राहू शकता हे जर शिकवणार असतील, तुमचं शरीर सुदृढ राहू शकतं, स्वस्थ राहू शकतं, मन शांत राहू शकतं, तर का नाही करून बघावं? आपण भविष्याची गुंतवणूक एवढी करतो, पैशाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने करावी असं कुणाला वाटत नाही. म्हणजे मला असं वाटते की ब्रह्मविद्या ही आपली एफडीच आहे आपल्या शरीराची, शरीर आणि मनाची. येस, शरीर आणि मनातला सुदृढ ठेवण्यासाठी आणि आयुष्य आनंदात घालवण्यासाठी. सी, ब्रह्मविद्येमुळे काय होतं, शरीर मन तर स्वस्थ होतच, आपल्याला एक प्रकारचं आपण आनंदात सतत राहू शकतो, कारण आनंद आपल्या आतच प्रस्थापित आहे. त्याला कसं बाहेर काढायचं आणि कसं सतत आनंदात राहतो हे ब्रह्मविद्या शिकवते. आणि शेवटी मनाची शांतता प्रत्येकाला आवश्यक आहे, विकत मिळत नाही. माझ्याकडे आज करोडो रुपये आहेत, विकत आणू शकते मी शांतता? तर या गोष्टी आहेत, जेव्हा माणूस आत वळतो, आपल्या अंतर्मुख होतो, तेव्हाच मिळायला लागतं. आणि ब्रह्मविद्येतल्या तंत्र आणि पद्धती हेच शिकवतात. बघा, ध्यान आणि प्राणायाम करताना माझ्या डोक्यात अनेक विचार येतात. त्याचं कसं काय करायचं, म्हणजे त्याच्यावर नियंत्रण कसं आणायचं? याचा अर्थ तू ध्यान करते. चांगली गोष्ट आहे. ब्रह्मविद्येमध्ये ना आम्ही ध्यानाला बसण्यापूर्वी आपलं शरीर आणि मन कसं एकदम शांत, म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स सारखं शांत कसं करता येतो याच्या काही स्टेप्स शिकवतो. हो, त्याच्यामुळे काय होतं की तुमचं मन निर्विचार राहतं, कुठेही शरीरात मनात विचारांची हालचाल, शरीराची हालचाल सगळं थांबवलं जातं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ध्यान करता तेव्हा ते फ्रुटफुल होतं. मनात विचार नाही आले तरच ध्यान लागणार. शेवटी ध्यान म्हणजे काय? तरी पण किती वेळ ध्यान करायला हवं आपण रोज? असं काही नाही. हे बघ, ब्रह्मविद्येमध्ये आल्यानंतर आम्ही असं सांगतो की तुम्ही रोज सकाळी श्वसन प्रकारांच्या सरावासाठी 20 मिनिटं वेळ द्या आणि ध्यानासाठी रात्री 20 मिनिटं वेळ द्या. रात्री झोपण्यापूर्वी किंवा जेवण्यापूर्वी जसं आपल्याला कम्फर्टेबल, म्हणजे भरल्या पोटी काही करायचं नाहीये, जेवून 2.5 तासाने केलं तर चालतं. तर त्याच्यामुळे ध्यान किती वेळ करायचं याला काहीही लिमिट नाहीये. मी तर सांगेन की घड्याळ लावून ध्यान करू नये. कितीही वेळ, 3 तास, 8 तास. तुला एक सांगते मी की जेव्हा आपण 1 तासाचं असं व्यवस्थित ध्यान करतो, म्हणजे माझ्या मनात दुसरा कुठलाही विचार नाहीये, ध्यानामध्ये मी जे काही बघणार आहे तेवढाच विचार, जेव्हा आपण 1 तास ध्यान करतो तेव्हा
त्या ध्यानाने मिळणारी विश्रांती, माझ्या मनाला मिळणारी विश्रांती ही 8 तासाच्या झोपेने जेवढी मिळते ना त्याच्या इक्विव्हॅलंट असते. काय म्हणतात? म्हणजे मी झोपायची गरज नाही असं म्हटलंच तरी चालेल, क्या बात. पण ते ध्यान झालं पाहिजे. क्या बात आहे. पण ते ध्यान झालं पाहिजे. हल्लीचा तरुण म्हणजे 21, 25 किंवा 18 किंवा 15 पासूनच म्हणा कॉलेजात जाणारी मुलं, या तरुणांनी ब्रह्मविद्येकडे वळावे का आणि त्याचे त्यांना काय फायदे होतील? मला तर वाटतं की ही ब्रह्मविद्या, आता मी फार उशिरा आले ब्रह्मविद्येत, हो. पण जर तुम्ही वयाच्या लवकर सुरू केलं हे शिकायला तर याचे फायदे ट्रिमेंडस आहे. म्हणजे बालवर्गामध्ये जी मुलं जे बालवर्ग करतात त्या मुलांमध्ये असं आढळून येतं की त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, ओके. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, म्हणजे एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वाढतो, मेमरी वाढते आणि साहजिकच त्यांच्या मनातले विचार सुद्धा सुधारायला वा वा. नाही म्हणजे विचारही सुधारतात. कारण ब्रह्मविद्या ना संतोष, कृतज्ञता याची प्रॅक्टिस हो. कशी करायची हे मुलांकडनं करून घेतात. बरं. त्याच्यामुळे मुलांना पण व्हॅल्यू कळायला लागते की आपण दुसऱ्याचे आभार कसे मानायला पाहिजे. नाही तर हल्लीची मुलं दुसऱ्याला छिथू करूनच समजतात. तर हे जर तुम्ही लहानपणापासून शिकला तर खरंच खूप याची गरज आहे. आणि तरुणांचं म्हणशील कॉलेजमधल्या किंवा आता ही मोठी मुलं थोडी नोकरी करणारी, तर त्यांनी हे शिकायलाच पाहिजे. कारण तेव्हाच त्यांना व्हॅल्यू कळेल की आरोग्य म्हणजे काय आहे. तू सांग आजची मुलं काय खातात, काय पितात, काय व्यायाम करतात. व्यायाम म्हटलं की जिमचा रस्ता धरतात, तसं नाहीये. रोजच्या रोज व्यायाम करणं गरजेचं आहे, त्याला सातत्य, नियमितपणा हवा. तर ह्यानी जर हे ब्रह्मविद्या केली तर ब्रह्मविद्येमध्ये अशा अनेक पद्धती आहे. तुमचं आरोग्य, मन तर व्यवस्थित ठेवायला मदत, संतुलन म्हणजे ऍक्च्युली व्यवस्थाच, ते तर व्यवस्थित राहतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला यश सुद्धा फटाफट मिळायला लागतं. यश म्हणजे काय, जे मला पाहिजे ते मिळणं. त्याच्यामुळे ब्रह्मविद्येला आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली का म्हणू नये. मुलांना यश तर हवंच असतं पावलोपावली, मग त्यांनी करावी की नाही. आजकाल मुलं इतकी फोनला चिकटलेली आहे, फोनचे दुष्परिणाम मुलांवरती जाणवत आहेत. मला वाटतं ब्रह्मविद्या केल्याने हे थोड्या प्रमाणात तरी आपल्याला आटोक्यात आणता येईल. म्हणजे त्यांना अधिक गरज आहे असं तुम्हाला म्हणायचं? सगळ्यांनाच गरज आहे आणि त्यांना तर जास्ती गरज आहे. कारण मी काय म्हणू, आहे आपली पुढची पिढी खूप हुशार, पण थोडी बहकलेली आहे त्यांच्या मात्रेत. विद्येचे अनेक फायदे आपण डायरेक्टली इनडायरेक्टली लोकांना सांगितले, तरी सुद्धा काही राहून गेलंय का? म्हणजे अजूनही काही फायदे होतात का ब्रह्मविद्येत? हो, मी सांगायचं म्हणजे महत्वाचं, प्रदूषण. आपण हल्ली प्रदूषणाला नावं ठेवत असतो. बरोबर. ठिकठिकाणी चाललेली ही प्रगतीची कामं किंवा रिडेव्हलपमेंट किंवा आणखीन काही कामं, हा. त्याच्यामुळे हवेतलं प्रदूषण, अन्न पाण्याचं प्रदूषण पण इतकं वाढलंय. आपण कसं घालवणार आहे प्रदूषण, बरोबर. स्वतःला कसं सांभाळायचं. तर त्याच्यासाठी आपलं शरीर आरोग्य संपन्न ठेवणं हेच एक आपल्या हातात उरतं. आणि मला वाटतं इथे आल्यानंतर माझा तर या पद्धतींवरती एवढा विश्वास जडलाय की आपलं शरीर आपल्याला आरोग्य संपन्न ठेवता येतं या पद्धती वापरून. आणखीन फायदे तुझे जे राहिले सांगायचे हा. की एक तर श्वसन सुधारतं, आरोग्य सुधारतं, डॉक्टरकडे जायच्या फेऱ्या आपल्या कमी होतात, आजारी पडणं कमी होतं. मी एक डॉक्टर असून सुद्धा तुला सांगते. आणखीन महत्वाचा फायदा म्हणजे एजिंग प्रोसेस डिले होते ह्याच्यामुळे. आपल्यातली आकर्षणाची शक्ती वाढते. तर हे महत्वाचं नाही का? मला अजून एक असं थोडंसं एक वाटतंय विचारावं. आपण प्राथमिक करतोय, पण त्याच्या पुढे काय आहे का? हो, ते सांगितलंच नाही मी. हा. प्राथमिक नंतर हा 6 महिन्याचा कोर्स असतो, 22 आठवड्यांचा. हा. प्राथमिक झाल्यानंतर तुम्ही प्रगत करू शकता, ज्याच्यामध्ये खूप सारी प्रगत तंत्र शिकवली जातात की आपली शक्ती कशी वाढवायची, शक्तीचा उपयोग कसा करायचा वगैरे वगैरे. ते तिथे गेल्याशिवाय काही कळणार नाही. हा अभ्यासक्रम 2 वर्षाचा आहे आणि त्याच्यानंतर प्रदीपक अभ्यासक्रम असतो, तो आणखीन 2 वर्षाचा असतो. त्याच्यानंतर मग शिक्षक होण्यासाठी तुमची निवड केली जाते. अच्छा. त्याचं वर्कशॉप किंवा कार्यशाळा घेतली जाते, ती पण 2 वर्ष चालते. त्याच्यामुळे टीचर व्हायला तुम्हाला खूप वेळ लागतो. तुम्हाला कुठेही परीक्षा द्यायला लागत नाही, शिक्षकांच्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे पुढे पण आहेत अजून? म्हणजे हो आहेत. काही भाग आहे. तुम्ही एकदा का प्राथमिक केलं की तुम्हाला कळेल पुढे काय करायचं. मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते इथे आपलं संपवण्यापूर्वी. एक सिंहाच्या छाव्याची गोष्ट. एक सिंहाचा छावा मेंढरांच्या कळपात वाढलेला असतो आणि तो त्या मेंढरांच्या कळपाबरोबर
उड्या मारत चाललेला असतो, त्यांच्यासारखाच तो बॅ बॅ करत ओरडत चाललेला असतो. तर बाजूने जाणारा सिंह बघतो, अरे हा माझ्यासारखा दिसतो पण असा काय ओरडतो. मग तो सिंह त्याला जाऊन सांगतो की अरे तू तर सिंह आहे, तू का असा ओरडतो. तो आधी पटकन घाबरतो, त्याला काही कळत नाही. मग सिंह त्याला घेऊन जातो नदीजवळ आणि त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवतो आणि म्हणतो बघ तू कोणासारखा दिसतो, माझ्यासारखा दिसतो की नाही. तू तर सिंह आहे, तू गर्जना करायला पाहिजे. मग तो त्याला म्हणतो गर्जना कर, तो पुन्हा ओरडतो बॅ बॅ. मग सिंह त्याला आपली आरोळी कशी मारतात ते करून दाखवतो आणि शिकवतो. आणि मग तो छावा त्याला आपल्यातलं हा मी काय आहे ते कळतं, म्हणजे मी मेंढरू नसून सिंह आहे. तात्पर्य काय की आपल्यामध्ये ही परमेश्वरी शक्ती, दैवी शक्ती जे विश्व चालवते ती शक्ती माझ्या हात आहे, ते ज्ञान माझ्या हात आहे. फक्त आपल्या कुणालाही त्याची जाणीव नसते आणि ब्रह्मविद्या हीच जाणीव आपल्याला करून देते. खूप छान गोष्ट सांगितली तुम्ही. म्हणजे माणूस असाच वागत असतो, कळपात वावरत असतो आणि त्याला स्वतःमध्ये काय आहे ते तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत तो एका वेगळ्या दिशेला निघत नाही. आणि ब्रह्मविद्या आपल्याला प्रॉपर ही गोष्ट शिकवते. डॉक्टर मी तुमची परत एकदा खूप खूप आभारी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून, म्हणजे तुमचं खूप शेड्यूल बिझी असूनही तुम्ही मला वेळ दिला, त्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुझे पण आभार, प्रेक्षकांचेही आभार. तर मंडळी, आजचा माझा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहातच. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ब्रह्मविद्येबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. ते कुठे होतं, कुठे जाऊन शिकायचं आहे, सगळे नंबर आहेत. तुम्ही डायरेक्ट तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता आणि डॉक्टरांचा नंबरही दिलेला आहे. तर धन्यवाद, तुम्ही माझ्या शोला भरभरून प्रतिसाद दिला. असंच देत राहा. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.